नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण मँगो केक बनवणार आहोत। यासाठी मी प्रीमिक्स घेतलेला आहे। या इथे मी 150 ग्रॅम व्हॅनिला प्रीमिक्स घेतलेला आहे। यामध्ये छोटे 2 पळी मी तेल घालून घेत आहे। आणि यामध्ये जेवढ्या प्रमाणात पाणी लागेल ते ॲड करून घेत आहे। आता हे बॅटर आपण बनवून घेत आहे। यामध्ये थोडासा फूड कलर ॲड करत आहे। आता हे आपलं स्पॉन्ज केक बनवण्यासाठी बॅटर तयार झालेलं आहे। यानंतर मी अर्धा किलोचा केकचं भांडं घेतलेलं आहे। याला मी साइडने तेल लावून घेत आहे, ग्रीसिंग करून घेत आहे। यावर थोडासा मैदा टाकून सगळीकडे पसरवून घेणार आहे। यामध्ये खाली बटर पेपर सुद्धा आपण घालू शकतो। आता हे बॅटर मी यामध्ये ओतून घेत आहे। हे बॅटर यामध्ये ओतल्यानंतर स्पॅच्युलाने आपण सगळीकडे पसरवून घ्यायचे आहे। गॅसवर एक टोप मी गरम करायला ठेवला होता। यामध्ये मी हा केक शिजवून घेणार आहे। यानंतर याचे झाकण लावून घ्यायचे आहे। कुकरमध्ये पण तुम्ही शिजवू शकता। यानंतर एका ग्लासमध्ये मी थोडंसं पाणी आणि त्यामध्ये साखर ॲड करून शुगर सिरप बनवलेलं। यानंतर साधारण 20 ते 25 मिनिटं मीडियम फ्लेमवर शिजवल्यानंतर आपला केक रेडी झालेला आहे। हा केकचा बेस तयार झालेला आहे। याला आता मी 3 लेअरमध्ये कट करून घेणार आहे। सुरीने पण तुम्ही डायरेक्ट कट करू शकता किंवा डायरेक्ट येत नसेल तर धाग्याचा यूज करून पण कट करू शकतो आपण। धाग्याने अशा पद्धतीने आपण कट करू शकतो। यानंतर मी एक हापूस आंबा घेतलेला आहे। याला मी बारीक बारीक असे कट मारलेले आहेत, त्याचे छोटे लेयर तयार केले। यानंतर थोडासा आंबा कट करून त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं होतं। त्याची जी प्युरी तयार झालेली ती आणि ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत। इथे मी व्हिप क्रीम घेतलेली आहे थोडीशी आणि त्याला मी बीट करून घेत आहे। क्रीम साधारणतः थिक होईपर्यंत आपल्याला ती बीट करायची आहे। आता मी अर्धा किलोचा बेस जो असतो तो घेतलेला आहे। यावर थोडीशी क्रीम लावून घेत आहे। यानंतर एकानंतर एक असे मी जे आपण स्पॉन्जचे बेस बनवलेले ते मी घालून घेणार आहे आणि मध्ये मध्ये त्यावरती क्रीम, थोडेसे ड्रायफ्रुट्स आणि जी मँगोची प्युरी होती ती पण मध्ये मध्ये मी लेयर्समध्ये ॲड करत आहे। पहिला क्रीमचा लेयर, त्यानंतर मँगोचा लेयर आणि त्यानंतर ड्रायफ्रुट्स असं ॲड करून घ्यायचे आहेत, तिन्ही लेयर्स। पहिला बेस झाल्यानंतर यामध्ये मी दुसरा बेस टाकणार आहे आणि मगाशी आपण जे शुगर सिरप बनवलेलं हे थोडंसं घालून घ्यायचं आहे। जर स्पॉन्ज खूपच सॉफ्ट असेल तर आपल्याला हे घालायची गरज नाही आहे। यानंतर मी क्रीमचा लेयर ॲड करून घेत आहे। क्रीम टाकल्यानंतर पॅलेट नाईफने अशी पसरवून घ्यायची
डायरेक्ट पॅलेट नाईफ उचलायची नाही, तर तो स्पॉन्ज पूर्ण निघून जातो. यानंतर परत मी आंब्याचा लेयर ॲड करते, जे आपण आंब्याची प्युरी बनवलेली ती. यासाठी मी हापूस आंबा वापरलेला आहे. आणि जर आपल्याकडे कोणताही आंबा वापरू शकतो, पण जर आपल्याकडे आंबे किंवा सीजनल फ्रूट्स अवेलेबल असतील तर आपण ते वापरायचे. आणि जर अवेलेबल नसतील तर आपण त्यासाठी जे विकत क्रश मिळतात, ते आपण क्रशचे बॉटल्स मिळतात वेगवेगळ्या फ्लेवर्सचे, ते आपण ॲड करू शकतो इथे. असे 2 लेयर तयार झाल्यानंतर यामध्ये लास्ट जो लेयर आहे तो वरती ठेवलेला आहे. गरज वाटली तर थोडंसं शुगर सिरप ॲड करून घ्यायचं त्या स्पॉन्जवरती. पण मोस्टली जर आपण फ्रूट्स केक बनवतोय तर जास्त शुगर सिरप ॲड करायची गरज नाही लागत. आता यामध्ये मी क्रीमचा लेयर तयार करून घेत आहे. आणि पॅलेट नाईफने आपण याला थोडी फिनिशिंग देणार आहोत. अशा पद्धतीने साइडने पण आपण पूर्ण क्रीम लावून घेत आहोत. अगदी अलगद हाताने आपण याला फिरवायचं आहे. यानंतर मी याला डिझायनरच्या टूलने थोडासा शेप दिला, लाईन्सवाला. आणि थोडा वेळ केक सेट व्हायला फ्रीजमध्ये ठेवलेला आहे, साधारण 10 ते 15 मिनिटं. यानंतर मी एक पायपिंग बॅग घेतलेली आहे. याला मी कॉर्नर कट करून घेतला आणि यामध्ये मी स्टारचं नोझल आहे मोठ्या साईजचं, ते यामध्ये मी घालत आहे. आणि परत एकदा मी थोडी क्रीम बीट करून घेतलेली आहे. आता या क्रीमने मी डिझाईन करून घेणार आहे केकवर. ही अशा पद्धतीने क्रीम त्या बॅगमध्ये भरायची. त्यामध्ये तुम्हाला हवं आहे तर तुम्ही कलर पण ॲड करू शकता आणि कलरची डिझाईन पण मस्त अशी बनवू शकता. तरी मी हे असे छोटे छोटे फ्लॉवर्स ॲड करून घेते स्टार नोझलने. असे वेगवेगळ्या प्रकारचे नोझल्सने आपण केकवरती डिझाईन करू शकतो. आणि साईडला ही अशी लेयरवाली डिझाईन करत आहे. आता आपण जी व्हिप क्रीम यूज करतो ती फ्रीझरमध्ये ठेवलेली असते, तर आपण जेव्हा ती वापरणार आहोत त्याच्या आधी 2 ते 3 तास आपण ती काढून खाली नॉर्मल फ्रीजमध्ये आपण ती ठेवायची आहे. आणि ती जेव्हा पूर्ण मेल्ट होईल त्यानंतर ती बीट करायची. आता केकवर डिझाईन करून झालेली आहे. यानंतर मी जे आंब्याचे काप कट केले होते बारीक असे लेयर्समध्ये छोटे छोटे, तर ते मी यावरती घालून थोडीशी डिझाईन बनवत आहे मँगोची. जे लेयर्स होते ते लावून घ्यायचे आहेत. आणि यानंतर हा याचा असा लुक दिसतो. आणि मी आंब्याच्याच फोडी जे कट केलेल्या त्याच्यानेच थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे. आणि यावरती मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहे. आणि आपण जेव्हा वरती फ्रूट्सची डिझाईन करतो केकवरती, त्यानंतर ते सुकून जातात थोड्या वेळानंतर केक, तर ते सुकू नये म्हणून यावरती न्यूट्रल जेल जे भेटतं ते जेल आपण लावून घेतलं तर ते खूप टाईम फ्रेश राहतात वरचे जे फ्रूट्स असतात ते. आता यानंतर मी यावर थोडंसं केशर घालत आहे. अशा पद्धतीने आपला फायनल असा मँगो केक तयार झालेला आहे. तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही डिझाईन यावर करू शकता. आणि मी तुम्हाला खूपच सोप्या पद्धतीने हा केक सांगितलेला आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आपला असा हा अर्धा किलोचा केक तयार झालेला आहे. वजन पण बघू शकता तुम्ही. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.